अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण करत आहोत सोयाबीन ड्राय. तर मी हे 2 पाकिट घेतलेले आहेत सोयाबीनचे. आता आपण हे या बाउलमध्ये काढून घेऊया आणि पाण्यामध्ये त्याला भिजवून ठेवूया. बघत राहा अकूज किचन. मी सर्व सोयाबीन आता काढून घेतो आणि आपण पाण्यामध्ये त्याला भिजवून घेऊया. पाणी टाकून घेतो मी. एक 10 मिनिटं त्याला भिजू द्यायचं आहे. आपले चंक्स चांगले भिजलेत. याच्यातले आता आपण पाणी काढून घेऊ आणि त्याला कोरडं करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. आपले सोया चंक्स मी पाणी काढून घेतलं आहे. आता सोबत मी काही वस्तू घेतल्यात बघा. हे आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ, हे आहे तांदळाचं पीठ, ह्याच्यात मी लिंबाचा रस घेतला आहे, सोबत शेजवान चटणी आहे, सॉस, त्यानंतर ग्रीन चिल्ली सॉस आणि सोया सॉस आहे. तर आता या सगळ्या गोष्टी आपण या चंक्समध्ये मिक्स करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. आधी मी लिंबाचा रस टाकून घेतो याच्यावर. त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवरचं पीठ, तांदळाचं पीठ, ह्याला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याला. त्याच्यानंतर आपण सर्व मसाले याच्यामध्ये ॲड करून घेऊया. थोडा सोया सॉस, त्याच्यानंतर ग्रीन चिल्ली चवीपुरतं टाकायचं आहे आपल्याला. बघा, आणि शेजवान. याच्यामध्ये लसूण अद्रक सगळं मिक्स असतं ऑलरेडी. आता याला छान मिक्स करून घेऊया. थोडं तिखटही ॲड करून घेऊया आणि चवीपुरतं मीठ. परत त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. बघताय फ्रेंड्स, आपले सोया चंक्सला चांगलं कोटिंग झालेलं आहे. तर ह्याला आपल्याला आता 10 मिनटं असंच ठेवायचं आहे बाजूला, आणि नंतर आपण याला डीप फ्राय करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा. फ्रेंड्स, बघताय आपले सोया चंक्स आता खूप छान भिजलेले आहेत. कोटिंग चांगलं त्यांचं झालेलं आहे. आणि आमची पारंपरिक 100 वर्ष जुनी कढई मी आता ठेवलेली आहे. तर आता आपण याला डीप फ्राय करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय आपलं तेल आता गरम झालं आहे. आता मी एक एक सोया ह्याच्यात डीप फ्राय करून घेतो. बघत राहा अकूज किचन. मस्त डीप फ्राय त्याला करून घ्यायचं आहे आपल्या सोया चंक्सला. खूप मस्त रेसिपी आहे, नक्की करून बघा एकदा, नक्की आवडेल सगळ्यांना. बघत राहा अकूज किचन. छान तळले गेलेले आहेत, बघताय तुम्ही. त्याला आपण आता खाली काढून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय फायनली आपले एकदम क्रिस्पी आणि क्रंची असे सोया चंक्स रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा, खूप छान रेसिपी आहे, सगळ्यांना आवडेल. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार.
बघत राहा अकूज किचन. थँक्यू.